कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आरबीआयनं रेपो रेट हा 5.25% स्थिर ठेवलाय। पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मशिदींमध्ये उघडपणे बॉम्बस्फोट होत आहेत। 14 गिरणी कामगार संघटना विधान भवनावर धडकणार आहेत, तर प्रौढांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा उच्च न्यायालयानं निर्णय दिलाय। पुनर्विकास प्रकल्पाबाबत म्हाडा करारनामा करणारे तर भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय। गायकांच्या मानधनावर अभिजित सावंतनं भाष्य केलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 7 फेब्रुवारी वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेपो व्याज दराची। अमेरिकेच्या आयात कर विषयक चिंता दूर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं बहुप्रतीक्षित रेपो व्याजदर अपेक्षेनुसारच 5.25% स्थिर ठेवलाय। यावेळी सुद्धा रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात तटस्थ भूमिका कायम ठेवलीय असं सांगण्यात येत आहे। मर्यादित असलेली चलनवाढ, उत्पादन आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात योजलेले उपाय आणि अमेरिकेबरोबरचा व्यापार करार या सर्व बाबी अनुकूल असल्यामुळे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत। सध्याच्या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा दर हा 7.4% राहील असा अंदाज सुद्धा पतधोरण आढाव्यात व्यक्त करण्यात आलेला आहे। भारतात सध्याचा परकीय चलन साठा हा $723 अब्ज एवढा असून यातून देशाच्या 11 महिन्यांच्या आयातीची तरतूद होतीये। पतधोरण समितीनं 3 दिवसांच्या चर्चेनंतर आणि आढाव्यानंतर एकमतानं हा निर्णय घेतलाय। याचबरोबर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर हा 5% स्थिर ठेवण्यात आलेला आहे, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बँक रेट हे सुद्धा 5.5%वरच ठेवण्यात आलेले आहेत। डिसेंबर 2025च्या पतधोरण बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथी वाढलेल्या आहेत। तरीही अमेरिकेशी व्यापार कराराबाबतची चर्चा चांगल्या तऱ्हेनं झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ते एक सुचिन्ह आहे असं मल्होत्रा म्हणाले। पॉडकास्टची दुसरी बातमी पाकिस्तानची। पाकिस्तानमध्ये धार्मिक हिंसाचार हा केवळ बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांपुरता मर्यादित नाहीये। देशातल्या शिया मुस्लिमांना सुद्धा वारंवार दहशतवादी हल्ल्यांचं लक्ष बनवलं गेलंय। इस्लामाबादमध्ये एका आत्मघाती बॉम्बरनं शुक्रवारच्या नमाज दरम्यान शिया मशिदीत हल्ला केला। या स्फोटात आत्तापर्यंत 30हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। 150हून अधिक लोक जखमी झालेले आहेत आणि या घटनेनंतर प्रशासनानं संपूर्ण शहरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे। सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली। अद्याप कोणत्याही संघटनेनं मात्र या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये, परंतु तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी गटांवर संशय व्यक्त केला जातोय। दोन्ही संघटनांनी यापूर्वी सुन्नी बहुल पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं। पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवरील हल्ले हे नवीन नाहीयेत। देशातल्या एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 10 ते 15% शिया आहेत आणि इराणनंतर पाकिस्तानमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया लोकसंख्या राहते। असं असूनही शिया समुदाय हा दीर्घकाळापासून सांप्रदायिक हिंसाचाराला बळी ठरतोय। तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानमधील काही कट्टरपंथी सुन्नी दहशतवादी संघटना शियांना काफिर आणि इस्लाम बाहेर मानतात। या दृष्टिकोनामुळे शिया मशिदी, इमाम बारगे, मिरवणुका आणि धार्मिक मेळाव्यांवर वारंवार हल्ले होत आहेत। पॉडकास्टची तिसरी बातमी गिरणी कामगारांची। घरांच्या प्रश्नावर सरकारकडनं देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे निराश झालेले गिरणी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत।
परळ इथं पार पडलेल्या 14 कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या बैठकीत 10 मार्चला सकाळी 11 वाजता विधान भवनावर धडकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार असल्याचं स्पष्ट होतंय. गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर 9 जुलैला विधान भवनावर गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिलं, पण ते अखेर कागदावरच राहिलं. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानावर आठवण मोर्चा काढण्यात आला होता. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता तसंच अन्य नेत्यांच्याही भेटी घेण्यात आल्या, पण सरकारकडनं अद्यापही सकारात्मक कार्यवाही झालेली नाहीये. यावर बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची. दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यासाठी त्यांना सामाजिक मान्यतेची आवश्यकता नाही. त्यांचे पालक अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. हा मूलतः प्रौढांचा संवैधानिक अधिकार आहे. लग्नाचे असे निर्णय पवित्र असले पाहिजेत, विशेषतः जेव्हा ते प्रौढांच्या संमतीने घेतले जातात. त्यांना कोणत्याही शंकाशिवाय त्यांचे जीवनसाथी निवडण्याचा संवैधानिक अधिकार आहे. लग्न करण्याचा अधिकार हा मानवी स्वातंत्र्याचा एक भाग आहे. निवडीचा विषय आहे जो केवळ मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेमध्ये समाविष्ट नाहीये, तर भारतीय संविधानाच्या कलम 21चा आवश्यक भाग आहे, असं न्यायालयाने सांगितलंय. पॉडकास्टची 5वी बातमी पुनर्विकास प्रकल्पाची. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या जोगेश्वरी पूर्व इथल्या पूनमनगर मेघवाडी PMGP वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे. त्यासाठी रहिवाशांना 15 फेब्रुवारीपासून म्हाडाकडनं भाडं दिलं जाणार आहे. तसंच रहिवाशांसोबत म्हाडा कायमस्वरूपी घराचे करारनामा पत्रही करणार आहे. त्यानंतर घरं रिकामी केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. म्हाडा PMGP वसाहतीत डोअर टू डोअर काम करणार आहे. त्यात इमारतीत सदनिका कोणाच्या नावावर आहे, सध्या कोण वास्तव्यास आहे, ही माहिती घेतली जाणार आहे. तसंच संबंधितांकडनं घरांची कागदपत्र घेतली जाणार आहेत आणि त्यानंतर रहिवाशांबाबत करावा लागणारा कराराचा मसुदा सुद्धा तयार केला जाणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. मोठ्या आत्मविश्वासानं T20 विश्वकरंडक स्पर्धेत सामोरे जात असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. अष्टपैलू म्हणून तयार होत असलेला वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जाणार आहे, हे जवळपास निश्चितच आहे. हर्षित राणा स्पर्धेत खेळण्याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवच साशंक होता, मात्र त्यानं अधिकृतपणे असं जाहीर केलं नव्हतं. त्यानं आता काही संकेत दिले आहेत जे हर्षित राणा स्पर्धेबाहेर जाण्यासारखेच होते. हर्षित अजूनपर्यंत स्पर्धेबाहेर गेलेला नाही. फिजिओ त्याच्यावर उपचार करतोय, पण एकूणच परिस्थिती सकारात्मक नाहीये, असं सूर्यकुमार यादवनं सांगितलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी गायक अभिजित सावंतच्या वक्तव्याची. गायक अरिजित सिंगनं नुकताच पार्श्वगायनातनं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता याच वातावरणात चित्रपट संगीतातील गायकांच्या मानधनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर गायक अभिजित सावंतनं या व्यवस्थेतील वास्तव मांडलंय. अभिजित म्हणालाय, हिंदी चित्रपट संगीतात गायकांना ठराविक आणि मर्यादित मानधन दिलं जातं. चित्रपटापेक्षा गायक मोठा होऊ नये अशी धारणा अजूनही आहे, त्यामुळे रॉयल्टीचा प्रश्नच उरत नाही. संधी मिळावी म्हणून अनेक कलाकार कमी मोबदल्यावर काम स्वीकारतात. अभिजित सावंतनं मांडलेले मुद्दे पुन्हा एकदा गायकांच्या हक्कांवर चर्चा घडवून आणतायत.
हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.